हो ना पप्पा, चालते ना. हो, तुम्ही ते खरेदीची तारीख ठरवून ठेवा. हा, त्या दिवशी चालू जाऊ मग. हो, तो पलाटवाला घाई करून राहिला. खरेदी करून घ्या खरेदी. मी त्याला म्हणलं 15-20 दिवस दे म्हणलं अजून. आपल्या लक्ष्मणले म्हणलं जसं म्हणते त्याला म्हण. तर तो म्हणते त्याला घाई आहे म्हणते, काही अर्जंट काम आहे म्हणते पैशाचं. तो म्हणून तो घाई करून राहिला म्हणते. तर म्हणते मग खरेदी करून घ्या. म्हणून म्हणलं पाहिजो. हा, 15-20 लाखाचं आहे का जमण्यासारखं? कारण आपण लोन काढलं त्याच्यातून आलं केस पास नाही झालं ना बाबू ते. हा, मग लोनचे आले पैसे की तू काय घेऊन गेलो का बरे. हा, चालते ना पप्पा. हो, मी करतो ते ऍडजस्ट. हो. हा, तेच म्हणलं. रवीला म्हण आपल्यालाच कळते रवीजवळ काही मशीन. आता त्याने ते मशीन बुक केली बा ते अजून. त्याला म्हणलं बाबू 2 मशीनवरच कारभार चालू ठेव. हा, आणि मग पुढे काम वाढलं की मग मशीन वाढवता येते. त्यानं लेखाना मशीनही बुक केली म्हणे नाही बाबा, आणि कोणतं डिस्काउंट होतं आणि कोणाचं काय होत काय सांगे बा. याच्यापेक्षा या मशीनीतलं साजरं आहे आणि याचं फंक्शन असं आहे त्याचं ते मी आणलं पाय बा. आता ते मशीन त्यानं लेखाना मधातच बुक केली. नाही त्याला म्हणलं असतो तुला याच्यातली बी काळ काही. नाही नाही बाबा, मी बोललो पाहिलं आम्ही, मी होतो तिथंच त्यानं बुक केली. तर नाही, ते मशीन ऍडव्हान्स आहे बाबा. चांगली आहे, दोन्ही फॅक्टरीच्या कामात पडू शकते ती मशीन. आणि ते अशी हे नाही ना की फिक्स करावं लागते. ते इकडे तिकडे नेता येते ना. जिथं प्रोडक्शन जास्त करायचं काम पडलं तर तिथं ते मशीन ठेवता येते ना. आपल्या 2 मशीन आहेत ते जुन्या याच्यापेक्षा फास्ट आहे ते. आणि त्याचे फंक्शन जे आहेत ना ते एकदम ऑटोमॅटिक आहेत ना. मजूर बी कमी लागते. धीरे धीरे पप्पा, धीरे धीरे काय करू आपण. आता आता एक आली एक हिचं पाहू जरा, की मग हे जुन्या एक एक काढून अशी ऍडव्हान्सच घेऊन घेऊ. म्हणजे कसं कामाचा लोड वाढला तरी आपल्याला मजूर वाढवायची गरज नाही, टेन्शन नाही. प्रोडक्शन फास्ट करते. जास्त सर्व्हिसिंगची गरज नाही. ते ऑटोमॅटिक आहे ना, ऍडव्हान्स आहे ना. मजूर लागत नाही म्हणजे मग काय मजुराचं काय करसा. आणि लोक आपल्या फॅक्टरीत बिचारे कामाले आहेत इतक्या वर्षाचे. हा, ते जे तुम्ही या वयात काय सांगसा आमच्या मशीना काम करतात आता आम्हाला मजुराची गरज नाही. कसं बे. नाही पप्पा, तसं नाही. पण कसं असते काळानुसार बदलायला लागते माणसाले. जे काम आता 4 लोक करतील ते मशीन जर तुम्हाला 4 घंट्यात करून देईन तर आपल्याला तर फास्टच लागेल ना बाबा. हा, आता ते काळच बदललं बाबा. आधुनिकीकरण आहे थोडंसं, आता तेवढं चेंज होतेच. हा, एवढा मजूर सांभाळत दुसऱ्याची गरज नाही. हा, काही नाही. 10 मजुराचं काम एक मशीन करतात, काय करत आहे बाबा 10 मजूर सांभाळायची त्यातली गोष्ट. त्या मशिनीला काही भावना असतात काय? त्या मशिनीच्या घरचे लेकर उपाशी राहतात. त्याचा बाप कमाईली गाला नाही, त्याला मजुरी भेटली नाही. हा, तर त्याचे लेकर उघड्यावर येतात का त्या मशिनीचे? अरे मजूर, तुमच्यासाठी मजूर जरी असला तुम्हाला मशीननं काम करून दिलं तर तुम्ही कामावरचा मजूर कमी करसान. पण तो मजूर बिचारा तुमच्या कामावर अवलंबून आहे ना. तुमच्या फॅक्टरीवर किती जण आहेत आता तुम्हाला फॅक्टरीत 1,600 लोक काम करतात. त्या 1,600 लोक कुटुंब तुम्हाला त्या एका फॅक्टरीच्या भरोश्यावर चालू आहे ना. येड्या हे पुण्याचं काम आहे ना. हा हा, ठीक आहे मशीन तुमच्या लय फास्ट काम करतील, लय काही साजरं करतील अजून. पण पण भावना भावना आहेत की नाहीत काही. हा, अरे नका मजूर वाढू, पण जेवढं आहे तेवढं टिको जा. कामावून काढायचं नाही कोणाले. आणि लस काढायचं असलं तर 1-2 महिने आधी द्यायला सांगायचो. पण मग कामावून काढायचं. झटपट काढायचं नाही सांगून ठेवतो मी. हाव त्यातलं करी ताबडतोब दुसरं काम भेटत नसते बाबू. आणि सारे लोक तुमच्यासारखे नाही आहेत की घरी गेल्यावर भाकर तुकडा तयारच आहे. ते नेतील का त्याच्या घरचे चूल पेटते अशी बी लय जण आहेत आपल्या फॅक्टरीत काम करणारे, मला माहित आहे. बघता त्याला कामातून काढून टाकसा तर त्याच्या लेकरांना काय खावा प्या. हा, अरे पप्पा काही नको सांगू. पप्पा पप्पा टप्पा करून गप्पा करतले का. नाही, माणसानं प्रगतीचा विचार करा. मी बी त्याच मता जाऊ. मी नाही म्हणत की तू प्रगतीचा विचार करू नको, कमाईचा विचार करू नको. मी बी कमाईचा विचार केला म्हणून बाबू एकापेक्षा 2 फॅक्टऱ्या टाकल्या, वावर घेतले, पलाट घेतले. हा, हे एवढं जमा केलं तर मी काही काही प्रगती केली नाही असं नाही. पण आपल्या प्रगतीसाठी दुसऱ्याचं अति नुकसान नाही झालं पाहिजे. अति समजते ना तुला, अति नुकसान नाही झालं पाहिजे. मशीना ठीक आहे, तुम्ही चांगल्या चांगल्या मशीना आणसा ना तर लय तुमचं ऍडव्हान्स निघाले तर तुम्ही आणसा नाही करसा नाही. पण जे लोक कामावर आहेत आता तो आली फॅक्टरी टाकलेल्या जवळजवळ 8 वर्ष होऊन राहिले नाही, 8-9 वर्ष झाले. मग 9 वर्षापासून जो आपल्या फॅक्टरीत कामावर आहे तर त्या त्या माणसाच्या घरचं रुटीन लागलं ना. त्याच्या पगार येते, त्याच्यानुसार त्याची बायको घर सांभाळते, लेकरं बाकरं शिकतात. त्याच्यानुसार त्याचं काम धंदा संसार चालू आहे ना. आणि तू अचानक एखादी मशीन आणशील आणि त्याला कामावून काढून टाकशील तर या वयात त्याला दुसरीकडे कुठे काम शोधावते ना. हा, किती किती 45च्या वर माणसं आहेत कामाले, आहेत की नाही, 50च्या आसपास आहेत. मग ते 50व्या वर्षी ते कोण काम देते दुसरं. हा, असं करू नको. मशीना किती काही आणा, पण जेवढे लोक कामावर आहेत ते काढू नका. एका बरी बाळू नका. पण ह्या आहेत चालू, हे चालू द्या. हा, असं असं ना असं असं नका करू. त्याच्या नोकऱ्या नका खाऊ लोक हो, पाप लागतात. आणि लस तुम्हाला ते मजुराईले पगार देणं जीवाराला असेल तर त्याला 2 महिने पहिले सूचना द्या की बा आम्ही तुम्हाला कामावून कमी करू का, आम्हाला तुमच्या कामाची गरज नाही असं. म्हणजे ते काही ना काही त्याची सोय लावतील. अरे पप्पा, नाही कोणाला कामावून काढत मी. गोष्ट सांगितली मग तुम्हाला त्यातली. असं करू बा, असं म्हणजे ते मशीन बा 10 लोकांचं काम एकटी एका घंट्यात करते असं मी सांगून राहिलो तुम्हाला. हा बाबू तसंच आहे.
पण मी सांगलो ते बी ऐक. तू आता नाही, तू पुढच्या वर्षी तू मशीना वाढवशील, मला माहित आहे, मास पोरगा आहेस तू. आणि त्या बिचाऱ्या मजुराच्या पोटावर पाय देशील आणि त्या मशीना आणून उभ्या करशील, तू आला प्रोडक्शनही वाढवशील, तू तो प्रगती करशील, तू आम्हाला लय मोठा तयार करून विकशील मार्केटमध्ये, तू तो घर भरशील, पण तू त्याचं घर उघड्यावर पाडशील, मला माहित आहे. पप्पा तसं काहीच नाही करत मी. काय रे, काय झालं? कोणती मशीन बुक केली म्हणतात तुया? तुम्हाला तर सांगितलं होतं पप्पा. हा बरं, जाऊ हे काय रे रवी, बरं रश्मीला दवाखान्यात नेलं तर काय म्हणे डॉक्टर? काही नाही, ते थोडं उन्हाने डिहायड्रेशन सारखं झालं म्हणे, आणि ते काही नाही एवढं जनरल, तिथं काही गोळ्या दिल्या आणि ते ग्लुकॉनडीचं पॉकेट ठेवा म्हणे घरी, ते घेत राहायचं म्हणे, ओआरएसचे पॉकेट दिले, काही नाही म्हणे, नॉर्मल म्हणे ते. कोण काय झालं दादा? काही नाही, काही नाही, विषय म्हणून टाक. पप्पा हवा काय मस्त सुटून राहिली नाही, थंडीगार हवा आहे मस्त. हो हले का, थंडीगार हवा आहे. का रे बाबू, सुनबाईचं बरं आहे ना? मग पायाचं ध्यान देतो. नाही पप्पा नॉर्मल आहे, हो नेलता तीन दवाखान्यात, काही नाही, नॉर्मल आहे. आता कुठलं बोलत बसता हो तुम्ही? चला ना जेवायले. हा, तुम्हाला काय जेवले की ताटावून उठता हात धुता गादीवर जाता, आम्हाला आवरत बसावं लागते. चला ना जेवायले. रवी चल ना, जेव ना, दुपारून नाही तू जेवला नाहीस. हो मम्मी येतो ना. काची केली भाजी? काय सांगा आज भाजी काय केली? मोहिनीनंच केला स्वयंपाक आज. हो अशी मस्त थंडीगार हवा लागू राहिली. बस काय तेच जेवण झोपणं भांडे घासणं धुणं धुणं तुमचं तितकंच दिसते फक्त. बस जरा शिक, काही पोराई संग शांततेनं बसून गप्पाही करा. त्याची बोलणे ऐकून घ्या, त्याला समजावून सांगा, काही नाही ना काही नाही, धुणं धुवा लागते भांडे घासा लागतात, गॅरेज येऊन आणि स्वयंपाक करा लागते. हो हवा तर लय साजरी आहे. पोराई संग हमेशाच बोलतो मी, पोराई संग का बोलत नाही का मी? तुमच्यासारखं त्याला सुनवत नाही राहत फक्त. तुम्ही तर अजूनही एवढाले पोरं झाले तरी त्याला बोलतच राहता. एवढे माय गुणी लेकरं हुशार पोरं. बापा तुझ्या पोरग तुझ्या सारखे हुशार. पाय ना तुझ्या पोरग काय म्हणते, मशीन आणतो म्हणते, फॅक्टरीतले मजूर कमी करतो म्हणते. सॉरी यार पप्पा नांद असला होता आता. पप्पा तसं नाही ना. मम्मी चाल चाल जेवेल चाल, भूक लागली ना, चाल मला भूक लागली. आता तर म्हणता बस बस, काय रे तुम्ही दोघे बापल्या का सुचू देत ना? तर बाबा म्हणतात बस, आणि बसली नाही तर तू म्हणतात चाल जायले. काय नाही मला तर तुम्ही निरा 16 वर्षाची पोरगी समजता रे, उठ उठून बस बस करायले. चाललं मग जेवण झाली की मग तुम्हाला भांडे कुंडे कशाला बरं राहते. काय रे बसा रे, काय साजरी हवा लागू राहिली, थंडीगार असं वाटते होती, बास टाकावं झोपा का व. असे गावात अशीच मजा असते, मस्त असे अंगणात बाजा टाकतात, निंबाचं झाड आणि त्याच्या खाली मस्त असे बाजा टाकतात आणि झोपतात मस्त. काय झोप लागते त्या झोपीची सर. मी म्हणतो शेवटच्या झोपीतच असेल का काय सांगा. नाही तर या शहरावाले एसी झोपवत का काय ते झोपत, ती झोप ना लागे. ती निंबाच्या पाण्याची हवा अशी मस्त, थंडगार वातावरण, शांत, मस्त त्या आकाशातल्या चांदण्या पायात झोपा, स्वर्ग सुखच आहे ती. खरंच आहे, पण ते आम्ही लहानपणी मस्त आमच्या दारात बाबू श्याम आबाच्या दारात मोठा निंब होता. त्या निंबाच्या खाली मस्त अशा आजूबाजूला बाजार टाका, बाज असली तर बाज नाही तर खालीच वाकळ टाके. मै माय तर हमेशा खालीच नाही, जे वाकळ होती तिची स्पेशल, कोणाला देईना आणि काहीच नाही, तिची वाकळ टाके आणि तिची ती उलशी कुस्ती. आणि झोपत काय भेव नव्हता ना, काही नाही, काय दारा लावान खिडक्या लावान चोर येतील दरोडा करीन, काय नाही. अरे जागो घरोघरी लोक दारातच झोपत ना रे. सारायच्या अंग नाही तशा गच्च्या होत्या का काय होतं कोणाच्या घरी? कुलरचं तर नावच नाही, पंखेच नव्हते तर कूलर कुठून येईन? मस्त सारा गाव दारात निजेल आणि बोलणं कोणी आवाज दे, झाला गावा जेवण काय केली ती भाजी, माय 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 लय हरिक बाई ते देऊ असा गाड्याचा पक्कून पक्कून आवाज कुठेच नाही. प्रदूषण म्हणशील तर काहीच नाही, गाडीच नव्हती तर प्रदूषणचं नावच नाही. अशी निखळ शांतता, ते हवेतही लयच मस्त गारवा होता. काजी कशी शांत हवा होती, अशी मस्त प्रसन्न वाटे. तशी हवा लागतच नाही बापा. आता काही म्हणा किती काही झाडं लावा, उली उली काही लावा, पण तशी हवा नाही लागत आता. खरंच आहे श्यामची आई, तशी झोपही नाही लागत. अरे पोरं तुम्ही किती यशी झोपत असाल, तुम्हाला वाटत असेल लय शांत झोप लागते, तशी झोप नाही लागत. आम्ही जो झोपेला डोक्यावर टेन्शन नाही, काळजी म्हणशील काय नाही. ते तुमच्यासारखं ट्रेस कोणतं टेन्शन आम्हाला माहित नाही. आम्हाला आमच्या डिक्शनरीत ते शब्दच नव्हते. कोणाला टेन्शन नव्हतंच, पण कोणाचा पैसाही नव्हता तसं म्हणशील तर. आता तर बापा उलसा पैसा नसला की लोकांना टेन्शन येते आणि ट्रेस येते आणि डिप्रेशन येते, सारं येते दिले. जुन्या लोकांना काहीच नव्हतं. सकाळून जेवलं की रात्री जेवायला भेटते की नाही याची गॅरंटी नाही, पण टेन्शन नाही. जे आहे ते परमेश्वराच्या कृपेनं आहे असं म्हणून निवांत होते सारे लोक. त्या जीवाने आले तोड नाही ना रे. तुम्ही किती फॅक्टर टाका आणि किती यशी लावा, ती असर नाही येत तुम्हाला. ते सुख तुम्हाला भेटतच नाही लोक. काजी बरोबर आहे की नाही? हो खरंच आहे. आम्ही बघलं रे ते लहानपण. काय बाबा तुमच्यासारखं नव्हतं बापा, असे कपडे लट्टी काय माय 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 असं दांगड.
दिवाळीला ना कपडा भेटे रे, पण ते असं फरायचं गिरायचं हे कसं काहीच नव्हतं ना बाबा, खावाची सोय नव्हती. आ पण तसं लयच अलगच होतं, ते जीवनच अलग होतं. आता पैसा आहे, माय बाई, गाडी बंगला घोडी सारच आहे. पण ते काही म्हणतो, कुठेतरी कुठेतरी फरक पडते बापा. परिवर्तन परिवर्तन जीवनाचा नियमच आहे श्यामची आई. अरे पोरं, आता तुम्ही जेवढे खुश आहात तेवढे तुमची लेकरं नाहीत. ते मग त्याचे टेन्शन राहील. ते नर्सरी पासूनच टेन्शन राहते पर्सेंटेज आणि याचं. अरे ते नर्सरीतच आहे ना, अजून ढोंगर नाही धुता येतल्या खाली. आणि माय बापाला वाटते मापोरग फर्स्टच आलो पाहिजे. का आलो पाहिजे फर्स्ट? फर्स्ट येऊन कोणता जीवनात दिवे लावून राहिला तो. पण ते काय आता ते जिकडे हवा आहे तिकडे उफाना लागते बापा. मग ते ट्रेस येते ट्रेस. श्यामची आई, तुला जीवनात आला का काही ट्रेस? डिप्रेशन ऐकलं का तुला? काही आलं का तुले एन्झायटी? आता माय हे कोणतं होय माय बाई, मला नाही आलं बाई काही. आम्हाला बाई लहानपणी गोवर आलता बाई मले. हो, काजण्या निघालत्या. हे नाही आलं बाई काय होय तर. मम्मी तू किती साधी आहेस व. म्हणूनच तुला चांगली आहेस. काय झालं, माय चुकलं का मला काही? अहो हे बाळे, काही नाही चुकलं तुला. तू तुला दुनियेतच गुंग आहेस. तुला गोवरून काजण्याच्या पुढे निघालीच नाहीस तू, नाही. काय टेन्शन नाही तुले. तू दुनियेतच गुंग आहेस. तू गोवर लोकच आहेस अजून. तुले एन्झायटी आणि डिप्रेशन लोक तू पोहोचतच नाहीस. टेन्शन नाही तुले. अय सांग, माय वदर आणले का ताट तुझे? पाय वाट पाहून पाहून थकली ते पोरगी. शेवटी वदर आणले तिनं ताट जयाचे. हो, म्हणजे सगळेजण एवढे छान मस्त इथं बसले हवेत आणि काय खालीच आवाज द्या म्हणून वरच घेऊन आली जेवा. फार मस्त केलं सुनबाई. खरं सांगतो मग खाली जेवायला नाही जीवार आलतं. बस तू उभी. काय मस्त थंडीगार हवा आहे बाई. बाबूजवळ कोण आहे? लेकरं निजले का? नाही, आई आहे ना. अहो मोहिनी, मला खाली वदर ताट आणलं तुझ्या. हा, मी इन बाई संग खाली जेवतो ना, त्या बाई एकलाच जेवून राहिला का? दे ना मग त्या बाईले आवाज वदर. आणि रश्मी जेवत नाही का? रश्मी जेवत नाही म्हणते, थोड्या वेळानं जेवीन ते. आईनं मगच सांगितलं होतं मला आई जेवत नाही म्हणून आपलं वर घेऊन आली. मग मी आई लेकराई जोड आहे, रश्मी आहे तिथं. वहिनी तिले गोळ्या घ्या लागतील ना? हो रवी, मी तिने म्हटलं तुला गोळ्या घ्यायला लागतात, तर ते म्हणे भाकर भाजी नाही खा वाटत. तर मग तिच्यासाठी थोडीशी खिचडी लावली मी मुगाची. तर मग खिचडी खाईल ते. बरं केलं. बस तूही बस जेव. आणि काच्या भाकरी आहेत बाई ह्या आई मक्याच्या केल्या. म्हणून तर गरम गरम ते जेवायला लागतात. नाही थोड्या वेळानं लय वाकस सारख्या होतात जरा. कडक भाजल्या ना. अरे लेख, मक्याची भाकर तूप लावलं ना बाई. वा, तूप लावून मक्याची भाकर लय सुरूच लागते. मोहिनी पाणी आणायला लागत होतं. हा हो, आणते ना. बस सुन बाई. श्याम, एवढा काही ठसका नाही लागत कोणाले. जेवलं की आपापले ताटं घेऊन खाली जा आणि पाणी प्या. कुठे त्या सुनबाईला चक्रा मारायला लावता रे? एवढे ताटं घेऊन वदर आली ती, आता डबल तिले पाण्याला खाली धाडता. बस हो सुनबाई. त्याला ठसका लागेन तो पैत जाते खाली येते पाणी घेऊन. तुम्हाला पाणी पाहिजे का? आणते मी. नाही राहू दे, जेव. चांगली झाली भाकर. हो, मस्त झाली बाई. लय साजरं बरं केलं हे. करत जाय रोज रोज ज्वारीच्या भाकरी खाणं जीवार येतात. अंधी मध्ये असे मक्याचं साजरं त्या रोजी दोन आणलं त्याच्या होत नाही. हो मम्मी. माय करत जाय सुनबाई. माय करत जाय मक्याच्या भाकरी. हो, आमच्या घात लय मका पेरत बाई. हो का पप्पा? हो, मग काय तर मका सोंग्याला गेलं बाई की मक्का भेटे. मग माय जात्यावरच दये. चक्की थोडी होती तो सासू सारखं धरलं की नेलं चक्कीत. ता सासूले लय आराम आहे. मायनं लय मेहनत केली हो बाई. जर तिला आराम नव्हता. जात्यावर दैनं, इरीचं पाणी काढणं, इरा आटल्या की लय दूर जा लागे नदीवर पाणी आणा डोक्यावर, घर सारवा, चुलीवर स्वयंपाक, जात्यावर दळण दळा लागे. चक्क्या थोडी होत्या. तुला सासूले काय बटन दाबलं की गरम पाणी, बटन दाबलं की पाणी. नाही इरीचं पाणी काढायला लागे तर नदीवर जाणं तर दूरच दूर. चक्कीवर गेलं दैन दोन आणलं की झालं. आणि त्याचाच दांगड होता सासूचा दुनिया बऱ्याचा. माय जात्यावर दोन भाकरी करे म्हटलं सक्कवून 6 वाजता. असं उजेड नाही येत. मामायचा स्वयंपाक होय. आणि स्वयंपाक बांधला की चालली वावरात. आता जेवाना तू तिकट इकून मला टोमने टामने मारून राहिली. मला काय कळत नाही का? आणि तुमच्या मायनं केलं तर म्या नाही केलं काय? म्या बी केलं म्हणलं. मोहिनी, म्या बी केलं वा, म्या नाही केलं असं नाही. हा, मा सासून लय केलं माय, पण त्याच्या एवढं नाही केलं. आता परिस्थिती सगळ्याची पलटतच असते बाई. आता जेवढं म्या केलं तेवढं तुम्ही नाही करत, आणि जेवढं तुम्ही करता तेवढं तुमच्या सुना ना करतील. परिस्थिती बदलत जाते. सुखसोयीच्या वस्तू भेटत जातात, माणूस वापरत जाते. एवढे लागे मला टोमने मारून राहिले. जेव्हा भाकर थंडी होईल, सुनेन एवढी करून आणली. पाय बॉस मोहिनी बाई, मी का त्या सासूले म्हणून राहिलो का मी काही?
मी मामाची गोट सांगून राहिलो अशी हाय तू सासू तुफानी. नांदी नको लागू बापा, माल कटलं तुले भारी जाईन. तुला सासरा आहो मी म्हणून सांगतो, नांदी नको लागू बापा. दे बापा भाकरीवर काही तूप घे पाहत का बाई. जाऊ दे बापा, राहू दे, तू काही आणू नको, आपण कोणाला काही म्हणत नाही, कोणा अंगावर घेऊ नका रे. तसेच उन्हाळा लागला, गरमी होती, अंगावर नका घेऊ, भांडणं उरात. अहो मम्मी, तुले पप्पा मुद्दा म्हणून चिडून राहिले, तू काय नादी लागतात. मी कुठे नांदी लागतो? नांदी लागली असती तर टिकली नसती पप्पाच्या हाताखाली. आता लोक हराय फुटली असती. मी होती म्हणून टिकली. जो बाई मोहिनी जो, झाल्या तर सासऱ्याच्या गोटी सरल्या जो.